नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात जे काही महत्त्वाचे अपडेट असेल अनालिसिस संदर्भात ती तुमच्यापर्यंत आपण वेळोवेळी देत असतो. तर सध्या आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया आहे, तर त्या प्रक्रियेमध्ये समायोजन प्रक्रिया असेल किंवा मग बिंदू नामावली रोस्टर अपडेट असेल, तर त्या अंतर्गत प्रक्रिया सध्या सुरू आहे. आता बऱ्याचशा उमेदवारांचा प्रश्न आहे की जे काही पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन तर झालंय, परंतु पुढील जी काही प्रक्रिया असेल, जाहिराती असेल किंवा मग जे काही प्रेफरन्स संदर्भात जे अपडेट असेल, तर त्या नेमक्या या ठिकाणी कधीपर्यंत सुरू होऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं आपल्याला शिक्षक पद भरतीमध्ये आताच्या घडीला ज्या जिल्हा परिषदमध्ये शिक्षकांचं अतिरिक्त झालेले शिक्षक जे आहे, तर त्या शिक्षकांचं समायोजन प्रक्रिया जी आहे, तर ती सध्या सुरू आहे. आता त्याच्यामध्ये जे काही समायोजन झाल्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये नेमके रिक्त पदं किती, त्यानंतर जे काही भरावयाची जी काही पदं असेल ती नेमकी किती आहे, तर त्याची आकडेवारी आणि त्यानंतर जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात ज्या काही टॅब असेल पवित्र पोर्टलवर, तर तो लवकरच बघा सुरू होणार आहे. तर सध्याच्या महत्त्वाच्या या ठिकाणी कमेंट येत होत्या, की प्रत्येक प्रवर्गामध्ये नेमके उमेदवारांची जी काही संख्या आहे, जी काही टेट स्कोर घेतलेली आहे, त्याच्यापैकी नेमक्या किती मार्कापर्यंत या ठिकाणी बघा प्रत्येक प्रवर्गामध्ये उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी एस-टी प्रवर्गासंदर्भात देखील कमेंट आली होती, की एस-टी प्रवर्गामध्ये जे काही उमेदवार आहेत, त्या उमेदवारांमध्ये एकंदरीत किती उमेदवार जे आहे, तर ते सध्या बघा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने स्कोर केलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे, की एस-टी प्रवर्गाच्या ज्या काही या ठिकाणी जाहिरात आहे, तर त्या जाहिरात 2 प्रकारच्या सध्या बघा या ठिकाणी येणार आहे. एक म्हणजे या ठिकाणी एस-टी पेसा संदर्भात जी काही व्हेकन्सी आहे, म्हणजे त्या संदर्भात जी जाहिरात आहे, तर ती जाहिरात सध्या एस-टी जे काही पेसा क्षेत्रातील जिल्हे येतात, त्या जिल्ह्यातील जाहिरात येणार आहे. त्यानंतर दुसरी जी आहे, तर ती म्हणजे नॉन पेसा संदर्भात म्हणजे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही एस-टी प्रवर्गाची पदं आहे, तर त्या पदांसंदर्भात जाहिरात येणार आहे. आता ह्याच्यामध्ये एस-टी पेसा संदर्भात ज्या काही जाहिरात आहे, तर त्या जाहिरातीमध्ये आपल्याला माहिती आहे, की जे काही एस-टी क्षेत्रातील जे सध्या जिल्हे आहे, बरोबर? एस-टी पेसाचे जिल्हे, तर त्यापैकी जे काही सध्या बघा उमेदवार आहे, तर त्या उमेदवारांमध्ये एस-टीचे जे काही पेसा क्षेत्रातील उमेदवारच त्या व्हेकन्सीसाठी पात्र असणार आहे. म्हणजे ज्याच्या त्याच्या जिल्ह्यामध्ये तोच उमेदवार एस-टी पेसा क्षेत्रामध्ये जर तो सध्या मोडत असेल, तर तोच उमेदवार त्या व्हेकन्सीसाठी पात्र असणार आहे. मात्र जी काही नॉन पेसा संदर्भात जाहिरात येणार आहे, तर ती जाहिरातीमध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातील ह्या ठिकाणी नॉन पेसाचे ज्या काही व्हेकन्सी आहे, तर त्या व्हेकन्सी सध्या आपल्याला पाहायला तिथं मिळतात आणि ह्या व्हेकन्सीवर संपूर्ण जे काही एस-टी प्रवर्गातील उमेदवार आहेत, जे सध्या बघा या ठिकाणी एस-टी पेसामधले देखील आणि नॉन पेसामधले देखील संपूर्ण उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रातील एस-टीच्या ज्या काही व्हेकन्सी असतात, तर त्याच्यामध्ये पात्र होत असतात, बरोबर? तर ह्याच्यामध्ये अशा 2 प्रकारच्या व्हेकन्सी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आता ह्याच्यामध्ये नेमके जे काही उमेदवार आहे एस-टी प्रवर्गाचे, तर ते एस-टी प्रवर्गाचे उमेदवार नेमके किती उमेदवार सध्या बघा या ठिकाणी टेट परीक्षेमध्ये स्कोर केलेला आहे आणि त्याच्यापैकी ज्या काही फिमेल उमेदवार आहे, तर त्या फिमेल उमेदवार नेमक्या किती आहे, ते देखील आपण ह्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण एनालिसिस बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही महत्त्वाची ही जी पी-डी-एफ आहे, ह्या लिस्टमध्ये एस-टी प्रवर्गासंदर्भात जे काही संपूर्ण बघा इथं हायेस्ट पासून तर जो काही 0 मार्कापर्यंत घेतलेल्या उमेदवारांची ही लिस्ट आहे. तर ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे सध्या बघा आपल्याला एकत्र जी काही यादी आहे ती देखील पाहायला मिळते. ह्याच्यामध्ये एकत्र जर तुम्ही इथं बघितलं, तर जवळपास या ठिकाणी मेल जे उमेदवार आहे, तर ते मेल उमेदवार किती 10,842. त्यानंतर फिमेल ज्या उमेदवार आहे, तर त्या आहे 8,482. म्हणजे एकूण टोटल किती आहे, तर 15,000 जवळपास जे उमेदवार 15,220 एवढे उमेदवार टोटल जे उमेदवार आहेत, तर ते एस-टी प्रवर्गाचे आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये नेमके पेसा क्षेत्रातील जे काही उमेदवार आहे, तर ते सध्या बघा किती आहे, ते देखील सध्या आपण एक महत्त्वाचा पुढचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये डेटा आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल, की पेसा क्षेत्रामध्ये जर व्हेकन्सी आल्या, तर त्या व्हेकन्सीमध्ये नेमकी किती उमेदवारांना तिथं संधी मिळू शकते, ते देखील बघणार आहोत. कारण पेसाच्या ज्या व्हेकन्सी आहेत, त्या नेमक्या किती येणार, ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे फक्त एकत्र जी काही आकडेवारी आहे, तर ती आकडेवारी सध्या इथं देण्यात आली. आता ह्याच्यामध्ये जरी इथं 15,220 जरी इथं दिसलं, तरी देखील सध्या बघा ह्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण 15,000 चे उमेदवार जे आहेत, तर त्यांनी टेट रजिस्ट्रेशन ह्या ठिकाणी बघा केलंच असेल, हा एक प्रश्न आहे. म्हणजे ह्याच्यापैकी जवळपास कमी उमेदवारांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. कारण आपण संपूर्ण टेट परीक्षेमध्ये जे काही 2,00,000 प्लस जे उमेदवार होते, 2,00,000 जवळपास 8,000 प्लस जे उमेदवार होते, त्याच्यापैकी जे काही रजिस्ट्रेशन करणारे, सेल्फ सर्टिफाय करणारे 1,70,000 पर्यंत उमेदवार सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे प्रत्येक प्रवर्गामध्ये काही ना काही आकडेवारी सध्या बघा या ठिकाणी मायनस झालेली आहे, बरोबर? आता त्याच्यामध्ये बहुतेक उमेदवार जे आहेत, तर ते उमेदवारांमध्ये
जे काही 2 डिजिटचे स्कोर म्हणजे एकदम 40-50 मार्क घेणारे उमेदवार देखील मोठ्या प्रमाणावर आहे. आता हे एवढे जे मार्क घेणारे उमेदवार आहे, तर ह्याच्यामध्ये सर्वसाधारण जी काही वेकेन्सी असेल, तर त्यांची बघा निवड होणार नाही. कारण आपण 2022 ची जर मेरिट जर बघितली, तर त्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी डी-एड संदर्भात जी काही मेरिट होती, म्हणजे 1 ते 5 या गटासाठी निवड जे काही झालेले उमेदवार आहे, तर त्यांची मेरिट सध्या बघा आपल्याला पेसामध्ये जी होती, तर ती वेगळी पाहायला मिळाली. त्यानंतर 6 ते 8 संदर्भात जी काही निवड झालेले उमेदवार आहे, तर त्यांची देखील आपल्याला वेगळी पाहायला मिळाली. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 डिजिटमध्ये जवळपास या ठिकाणी 90 प्लस असेल, बरोबर? तशा उमेदवारांचं देखील सध्या बघा या ठिकाणी कुठेतरी 95-98 मार्क होते, तरी देखील सध्या बघा निवड या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जवळपास ज्या उमेदवारांचं 1 ते 5 संदर्भात 100 प्लस जे मार्क होते, तर अशा उमेदवारांचं बघा बहुतेक या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये 100% त्या ठिकाणी निवड झालेली होती. परंतु आताच्या पदभरतीमध्ये जी काही वेकेन्सी येणार आहे, त्या वेकेन्सीनुसार आणि जी काही सध्या बघा उमेदवार आहे, तर त्या उमेदवारांमध्ये देखील फरक आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपल्याला माहिती आहे, की एस-टी प्रवर्गाचा जो काही हायेस्ट उमेदवार आहे, तो म्हणजे या ठिकाणी 168 मार्क घेणारा हायेस्ट उमेदवार आहे. म्हणजे या ठिकाणी 2 उमेदवार जे आहे, तर ते हायेस्ट उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एका मार्कावरती 2 उमेदवार इथं आहे. जसे-जसे तुम्ही या ठिकाणी मेरिट जर बघितली आपण फायनल स्कोरची, तर ती ह्या ठिकाणी जसं-जसं खाली येणार, तसे उमेदवार आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये ऑल जे सध्या बघा देण्यात आलंय, म्हणजे मेल असेल, फिमेल असेल, हे संपूर्ण एकत्र इथं देण्यात आले. आता इथं जर तुम्ही बघितलं जवळपास 168 चा हायेस्ट आहे. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही फक्त इथं बघा 100 जर किंवा 100 किंवा 200 उमेदवारांची जर तुम्ही लिस्ट जर घेतली, बरोबर? इथं बघा 200वा नंबर उमेदवाराचा आहे. म्हणजे 168 नंबर हायेस्ट आहे आणि 200व्या नंबरवरती जरी तुम्ही इथं विचार केला, तर 200 नंबरवरती या ठिकाणी किती मार्कापर्यंत आलेलं आहे, तर 131 मार्कापर्यंत 200वा उमेदवार आपल्याला पाहायला मिळतोय. मग ह्याच्यामध्ये मेल आणि फिमेल हे दोन्ही उमेदवार सध्या असणार आहे. बरोबर? म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही उमेदवार आहे, तर त्या उमेदवारांची मार्क जे आहे, तर ते मार्क सध्या बघा आपल्याला या ठिकाणी जो काही सर्वसाधारण रेंज आहे, तर त्याच्यामध्ये पाहायला मिळत आहे. अजून जर आपण पुढे जर गेलो आपण 200 पेक्षा जास्त म्हणजे जवळपास तुम्हाला 500 पर्यंत तरी दाखवतो, जेणेकरून तुमचा एक अंदाज येईल. आता या ठिकाणी 500व्या नंबरवरती नेमकी किती मार्काचा उमेदवार आहे, ते तुम्हाला इथं लक्षात येईल. आता या ठिकाणी 500 नंबर ह्या ठिकाणी बघा 168 आपला हायेस्ट आहे. 500 नंबरवरती किती मार्काचा या ठिकाणी बघा येतंय, तर इथं 500 नंबरवरती जवळपास 122 मार्काचा जो काही उमेदवार आहे, तर तो इथे येतो. आता हे 500 जे काही उमेदवार आहे, ह्याच्यामध्ये वेगवेगळे क्वालिफिकेशन असलेले उमेदवार असणार आहे. काहींचं डी-एड असेल, काहींचं बी-एड असेल, काही टी-ई-टी पात्र असेल, काही सी-टेट पात्र असेल, काही उमेदवार जे असेल ते टी-ई-टी या ठिकाणी पात्र नसणार, सी-टेट पात्र नसणार. म्हणजे ह्याच्यामध्ये कमी जास्त उमेदवार सध्या बघा आपल्याला कमीच उमेदवार सध्या या ठिकाणी ह्या स्कोरमध्ये पाहायला मिळतील. म्हणजे जी काही मेरिट असेल, तर ती मेरिट आपली 2 डिजिटची जरी मेरिट पकडली आपण प्रत्येक ह्या ठिकाणी पेसा किंवा नॉन पेसामध्ये, तरी देखील बऱ्याचशा उमेदवारांना या ठिकाणी संधी जी असेल, तर ती संधी मिळू शकते. आता हे एकत्र यादी झाली. ह्याच्यामध्ये जर का महिला उमेदवारांचा जर आपण इथं विचार केला, तर महिला उमेदवारांसंदर्भात या ठिकाणी लिस्ट आहे. त्याच्यामध्ये महिलांचा जर इथं विचार केला, तर महिला जी उमेदवार आहे, तर ती म्हणजे 161 मार्काची 163 मार्क घेणारी हायेस्ट असलेली महिला एस-टी प्रवर्गाची आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ही जी लिस्ट आहे, ही संपूर्ण महिलांची सध्या बघा इथं लिस्ट करण्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर 100 महिलांचा जर विचार केला, बरोबर? म्हणजे 100व्या नंबरवरती नेमके किती महिला या ठिकाणी बघा मार्क घेणारे आहेत. इथं तुम्हाला दिसतंय 100वा नंबर. आता 100 नंबरचा जी काही महिला आहे, तर ती महिला म्हणजे इथे जवळपास 130 मार्कापर्यंत 100वी महिला आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 163 मार्कापासून तर 130 पर्यंत म्हणजे जवळपास 30 मार्कांचा जो काही गॅप आहे, तो 100 महिलांमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा जो काही गॅप असेल, पुढचा जर आकडेवारी इथं जर बघितली आपण, जवळपास तुम्हाला आता 200 नंबरवरती दाखवतो. आता हा 200 नंबरवरती जी काही महिला आहे, 200व्या रँकवरती, तर ती म्हणजे किती या ठिकाणी आहे, तर 123 मार्कापर्यंत 200वी महिला आपल्याला पाहायला मिळते. बरोबर? म्हणजे प्रत्येक ह्या ठिकाणी एस-टी प्रवर्गामध्ये जर विचार केला, तर जो काही स्कोर आहे, तर तो स्कोर म्हणजे या ठिकाणी 100 प्लस जरी तुम्हाला इथं स्कोर असेल, बरोबर? तर तुमची जे काही निवडीची संधी असेल, तर ती ह्या ठिकाणी नक्कीच बघा वाढू शकणार आहे. कारण जे काही ह्याच्यावरनं आकडेवारीवरनं आपल्याला दिसतंय, की जो काही स्कोर आहे, तर त्या स्कोरमध्ये अगदी कमी सध्या बघा आकडेवारी आपल्याला पाहायला मिळत आहे इतर प्रवर्गाच्या तुलनेने. आता ह्याच्यामध्ये अजून देखील बघा पेसाची वेकेन्सी असेल, बरोबर? त्यानंतर नॉन पेसाची वेकेन्सी असेल, तर ह्याच्यामध्ये अजून बराचसा जो काही
स्कोर असेल तर तो स्कोर कमी जरी असेल तरी देखील तुम्हाला संधी जी आहे तर ती सध्या अवेलेबल इथं होऊ शकते. तर आता नेमकं तुमचा किती स्कोर आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील कमेंट करू शकतात. ही जी काही याद्या आहे ह्या याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तसंच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो देखील तुम्ही जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला ह्या संपूर्ण याद्या सध्या बघा मिळून जाईल. अजून ह्या संदर्भात काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. कारण ह्याच्यामध्ये जे काही मार्क सध्या बघा घेतलेले उमेदवार आहे, तर ह्या मार्क घेतलेल्या उमेदवारांमध्ये प्रत्येकाची पात्रता वेगवेगळी असणार आहे. ह्याच्यामध्ये अर्धे उमेदवार जे आहे तर ते टी-ई-टी, सी-टेट सध्या बघा क्वालिफाय त्या ठिकाणी नसतात, बरोबर. आता क्वालिफाय जरी असेल परंतु त्याच्या जो काही सध्या बघा शैक्षणिक पात्रता असेल तर त्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणेच दुसऱ्याची शैक्षणिक पात्रता या ठिकाणी ह्या प्रवर्गामध्ये असेल तोच त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे, बरोबर. तर हे एक लक्षात घ्या. त्यानंतर जे काही बहुतेक उमेदवार आहे तर त्यांचं वय देखील सध्या बघा आपल्याला या ठिकाणी जास्त झालेलं दिसतंय, म्हणजे 36 वर्ष, 35, 34 अशा पद्धतीने. तर ह्यांची जेव्हा निवड होईल तेव्हा वय वाढी संदर्भात जे काही सध्या बघा हा एक मुद्दा येतो. ज्यांचं वय जास्त तर त्यांना देखील सध्या प्राधान्य दिलं जातं सेम मार्कावरती. तर त्या मुद्द्यावरती देखील सध्या आपण पुढे बोलणार आहोत, बरोबर. तर सध्या हा एक महत्त्वाची एस-टी प्रवर्गासंदर्भात ही माहिती होती. कारण ह्याच्यामध्ये एकंदरीत संपूर्ण जर प्रवर्गाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 15,000 ह्या ठिकाणी बघा आकडेवारी दिसते. परंतु ॲक्च्युअलमध्ये रजिस्ट्रेशन जे आहे तर ते ह्याच्यापेक्षा कमी सध्या बघा पवित्र पोर्टलवर झालेलं आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. म्हणजे कॉम्पिटिशन जे आहे तर ते थोडं सध्या बघा अशा पद्धतीने कमी सध्या होत जाणार आहे. तर ही एक महत्त्वाची आकडेवारी होती. व्हिडिओ आवडला असेल माहिती तर व्हिडिओला सध्या बघा लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तुमचे मार्क असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याच्यावर योग्य तो रिप्लाय देऊ. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.